नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की आम्ही आमच्या महाबळेश्वर ट्रिपमध्ये एका स्ट्रॉबेरीच्या शेताला भेट दिली आणि तिथले स्ट्रॉबेरीचं शेताबद्दल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आणि त्यानंतर आम्ही मॅप्रो गार्डन व्हिजिट केलं आणि तिथे काय काय केलं हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, सकाळचे वाजले 6:45. आता जे सुटलं इकडनं बघा, मस्त असं सनराईज झालं. आता जस्ट एक दोन मिनटं झाले सूर्यवरती आला आणि सूर्याची किरणं आपल्या बाल्कनीमध्ये आणि ते घरात पण जात आहे तिकडे. आणि आमचे बच्चे कंपनी झोपलेलेच आहेत अजून. हे उठा रे परी, वेदू उठो, आपल्याला पुण्याला जायचं आज. परी तुला स्ट्रॉबेरीच्या गार्डनमध्ये जायचं ना. स्ट्रॉबेरी काल पूर्ण किल्ला बिल्ला फिरून चढून दमून गेलेत बिचारे, म्हणून झोप मस्त झोप. आता सकाळचा टाईम आहे बघा. हे फुल पार्किंग झाली तर भरपूर, ऑलमोस्ट सगळं फुल आहे. आम्ही इकडे स्विमिंग पूल, काल आपण इथं थोडंसं दुपारी पाय सोडून बसलो होतो. पाणी खूप थंड आहे आणि आज सकाळी खूप थंडी वाजते इकडं आणि क्लायमेट मस्त झालं, एक नंबर. आणि या साईडला बघा, तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली हे जे आहे ना, इकडं हे पाणी हे दिसते, ही वेण्णा नदी. ॲक्च्युली जे वेण्णा लेककडून जे पाणी येतं ना, तेच हे असं इकडे येतं, वेण्णा नदी. तर ही बेसिकली नदी आहे. असं बघून वाटत असेल की हे नदी नाही आहे, पण ही नदी आहे. ठीक आहे, ही अशी प्रॉपर्टी आहे मस्त. इकडे या साईडला व्हेरी फ्रेश टेस्ट विथ पूल मस्त आहे. तिकडची आमची रूम आहे. रात्री फॅन वगैरे काही लावायची गरज पडली नाही, एकदम थंडगार पाणी, एकदम थंड येते नळाला. अजून बर्फात म्हणजे काय फ्रीजचं पाणी कसं येतं तसं मस्त वाटते. चांगली आहे प्रॉपर्टी. आणि तुम्हाला एक दाखवत होता न बघून कुठला काय म्हणते, कालपासून मला विचारत आहे की कुठला मराठी कलाकार आठवतो तुम्हाला. बघा, सांगू का? ओमकार भोजने माहिती आहे का? हां, ओमकार भोजनेसारखे दिसत आहेत मला तरी. म्हणजे कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला वाटते का तसं, पण मला तरी ओमकार भोजनेसारखेच वाटतं ते. तसं ते एका चेहऱ्याची 7 माणसं असतात. थोडंफार इकडं तिकडं फरक असतो, एक्झॅक्ट नाही तर तसंच आहे. मला तरी ओमकार भोजने वाटतात बाबा, म्हणून त्यांना सांगितलं सर. चला आता थोड्या वेळ थांबू, बाकीचे रेडी होतील घरचे आणि मग आपण नाश्ता वगैरे करू. नाश्ता पण सांगितलं तर पोहे, मॅगी, चहा, नाश्ता वगैरे करू. मग इथं स्ट्रॉबेरीच्या शेतावर जाऊ, कदाचित बघू, तिथं स्ट्रॉबेरी विकत घेऊ. यांचं आहे स्ट्रॉबेरी फार्म, ते बघू आपण. आणि मग पुढे आपण तसंच मॅप्रो गार्डन करत करत आपल्याला पुढे जायचं आहे, पॉईंट्स वगैरे बघत बघत. या साईडला आपली रूम, एंट्री इकडे आहे, बाल्कनीच्या साईडला आहे, पूलच्या साईडला. आणि गाडी इकडे लावली आपण रात्री, कारण पार्किंग फुल झाली होती, तिकडे जागाच नव्हती म्हणून इथे लावली. गाडीला जागा आहे, असं काही नाही की रोडवरती व्यवस्थित. या साईडला पण अजून प्रॉपर्टीज आहेत. 2 BHK विला दिसतं तिकडे, अरोमा रेसिडेन्सी. इकडे शेजारी पण आहे, भरपूर आहेत. आपला नाश्ता आलेला आहे मस्तपैकी, 2 पोहे, 2 मॅगी, 2 चहा, 2 कॉफी. आता हा मस्तपैकी नाश्ता आपण करूया आणि मग इथून आपल्याला निघायचं स्ट्रॉबेरीच्या शेतावरती. तर मस्त बाहेर आणलं, बाल्कनीमध्ये बसून नाश्ता करूया. एक नंबर पोहे. चला परत एकदा जाता जाता रूम टूर देतो. हे बघा, ही आपली रूम आहे. इथं किचन आहे. याचा आपण काय वापर नाही केलेला, कारण आपल्याकडे काही भांडे नाही केले, आपण काय वापर करू शकत नाही. या इकडं आहे बेड, मस्त मोठी रूम आहे ही. बेड आहे इकडं. आम्ही चौघं पण काल या बेडवरती झोपलो होतो. मोठा बेड आहे, त्यामुळे आरामात झोपता येतं याच्यावरती 4 जणांना. आणि ह्या साईडला तिकडं बाल्कनी, हे तर माहितीच आहे. ठीक आहे. आणि इकडे आहे टी व्हीची रूम. इकडे सोफा कम बेड, इथं मस्त बघाय बसून मॅगी बिगी खात आहेत, टी व्हीचा एन्जॉय करतायत, घेत आहेत. आवरून रेडी होऊन आपल्याला पटकन जायचं स्ट्रॉबेरीच्या शेतावरती. परी पटकन आवर. चला तर आपण चाललो स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये. इकडे गाडीला इकडं त्यांचे रूम्स आहेत. इकडनं असं इथं चालत आणि ह्या साईडला वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे ते म्हणले. आता आपल्याला इकडून बघून डायरेक्ट बाहेर निघायचं आहे, म्हणून गाडी इकडं लावली. आता स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये हे बघा, हे सगळं या साईडला इकडं आहे, या साईडला पण आहे.
कसला आवाज आहे? चला, महाबळेश्वरमध्ये येऊन स्ट्रॉबेरीच्या शेतात जर नाही गेलो तर काय अर्थ आहे? त्याच्यामुळे आपण स्ट्रॉबेरीच्या शेतात चाललोत. बघा ह्या साईडला, हे बघा ह्या साईडला पूर्ण स्ट्रॉबेरी. चलो, आता आपण ज्यांच्याकडे स्टेला होतो म्हणून त्यांचं शेत पलीकडे. सगळ्या स्ट्रॉबेरीच्या शेतीच आहेत. इकडं पण आहे, इकडं पण आहे, इकडे पूर्ण बघा एक नंबर. चला चला आता आतमध्ये जाऊया. ते स्पीकर लावला रे त्याच्यात. वा, स्ट्रॉबेरीच्या शेतातून आपण चाललोत. बाळा थांब, तू मावशी सांगते ते त्यात तोड फक्त 1-2. चला आपण मित्रांनो स्ट्रॉबेरी तर घेतली, 1 किलो घेतलीत ना. हां हां, तशी तोडायची. शाबाश. आता आपल्याला फक्त कसं आहे ना, स्ट्रॉबेरी शेत बघायचं होतं म्हणून आपण आलो शेतामध्ये. स्ट्रॉबेरी आपण ऑलरेडी घेतलेले आहेत, 1 किलो घेतलेत या ह्याच शेतातल्या. मजा आली का? आता तुला तोडायची? हां, मोठे मोठे आहेत मस्त. वाव, किती मोठी बघा. हे बघा किती मोठी स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरीची शेती फक्त स्ट्रॉबेरी खायची, पण शेत माहीत नव्हतं ना. तिला लय आवडते स्ट्रॉबेरी. बस जास्त तोडू नका. लाल लाल खाल्ले ना. हां, आता तुला तोडायची मजा आली ना, कसं तोडायचं कळलं ना. आणि स्ट्रॉबेरीची फार्म कसं असते, शेती कशी असते कळलं ना. मग आता टीचरनी विचारलं सांगशील ना. हां, मग स्ट्रॉबेरीच्या फार्ममध्ये गेली ती, मला टोपले भरून स्ट्रॉबेरी चालल्यात. हां, व्हिडिओ काढतोय तुमचा. व्हिडिओमध्ये बघा भरपूर टोपले स्ट्रॉबेरी किती भरल्या टोपल्यामध्ये. 1 नंबर. किती असतील साधारण? 20 किलो बघा. हां हां, हे का त्या पलीकडल्या शेतात काढतायत सगळे बघा. आता आपण या शेतामध्ये आलोच आहोत स्ट्रॉबेरीच्या. तर मावशीत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेऊ. सांगायला शेतीबद्दल कसं असते, स्ट्रॉबेरीची शेती कशी करतात, काय साधारण उत्पन्न किती येतं, म्हणा परवडतं का तुम्हाला कसं? आता आमच्याकडे शेती थोडी कमी आहे. हां, आणि मेहनत जास्त आहे. हां, त्याप्रमाणे आता एवढ्याच आम्ही अशी बघावतो. मग बरं, मग हे पीक कधी येतं साधारण, म्हणजे कुठला महिना असं काय असतं का? 12 महिने असतं? नाही नाही, 12 नाही. मग कधी असतं ते? गणपतीच्या वेळेला लागणे चालू होते सप्टेंबरपासून. हां, सप्टेंबर आणि ते कुठपर्यंत? मे पर्यंत काय असतं का? नसते. त्याच्या पुढे नाही? मग तुमचं पावसाळ्यामध्ये तर नसतंच. पावसात मग खाली वायला जाऊन रोपं करायचे. असं आहे का? बरं, म्हणजे पावसाळ्यात हिचं नसतंच म्हणजे पूर्ण. पण अख्ख्या पावसाळ्यावर चालूच असतं काम रोपांचं. रोपांचं चालूच. मग आता समजा तर पावसाळ्यात तुम्ही म्हणता इकडं हे नसते, स्ट्रॉबेरी नसतात, मग ह्या रानामध्ये तुम्ही काय करतात? मग काय नाही, पडूनच असतं ना. बरं, मोकळी करून ठेवायची. नाव मोकळी करून म्हणजे पुढच्या लागवडीसाठी हे करून ठेवलं. आता साधारण किती असेल हे तुमचं हे? आता काय माहिती. बरं, ठीक आहे. मग आता हे तुमचं एवढं जे जागा आहे त्याच्यात साधारण किती निघतं म्हणजे माल असं काय? म्हणजे एवढ्यात निघतो की 50-1 किलो. 50-1 किलो तोडायला. म्हणजे तुमचं उत्पन्न जेवढं तुम्ही शेतामध्ये घालतायत तेवढं तुमचं भेटतं, प्रॉफिट येतं परत का नुकसान होतं? कमी कमी कधी भेटतं, कधी एखाद्या वेळेला होतं. पण हां ना, कारण कसं प्रत्येक शेतकऱ्याचं तसंच आहे, म्हणजे कोणाला नुकसान होतं, कोणाचं हो, काही पिकामध्ये फायदा असतो, काही ह्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचं माहीत नाही आपल्याला, म्हणून तुम्हाला विचारलं. स्पेशली मुलांना दाखवायचं होतं की स्ट्रॉबेरीची शेती कशी असते. कारण हे मुलांना कसं असतं, स्ट्रॉबेरीचं कौतुक असतं, ते खायला दिसायला चांगलं दिसतं आणि खायला पण चांगलं वाटतं, पण त्यांना हे माहीत नसतं की स्ट्रॉबेरीची शेती कशी असते. हां, त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की चला तुम्हाला स्ट्रॉबेरीची शेती दाखवतो. त्याच्यामुळे आपण इथं शेतामध्ये आलो होतो. लावल्यानं सुरुवातीला त्याची मेहनत गेला. हां, सुरुवातीला ना.
हा बरं तेच म्हणजे काय काय काळजी तशी घ्यावं लागते काळजी काय अशी वेगळी काय घ्यावं लागते त्याला काय खतं घालणं दिसून घेते लई वेळा आणि पाणी किती दिसत नाही किती वेळा काय पाणी दररोज द्यायचं थोड्या दिवसाला दिसा द्यायचं म्हणजे पाणी भरपूर लागतं त्याला असं काही पाणी भरपूर लागतं बरं मग आता तुम्ही हे पाणी कुठलं त्या खाल्ल्या वेण्णा नदीतच उपसता का विहिरीतलं अच्छा ते घरात तिथली विहीर तिथलंच पाणी आहे इकडे आणि प्यायला पण तेच वापरतात वाटतं ना दररोज 2 टाइम चालूच असते ना अच्छा म्हणजे उपसा आहे विहिरीचा उपसा आहे म्हणजे प्यायचं पाणी म्हणजे महिन्यात सगळे इकडून आहेत ना घरी हां हां अच्छा प्यायला ना बरं हे बघा सगळे या साईडला सगळे स्ट्रॉबेरीचे शेतच आहेत तिकडे वरती त्या साईड तिकडे पण स्ट्रॉबेरी दिसायले या साईडला पण सगळे स्ट्रॉबेरीचे शेत आहेत तिकडं पूर्ण आपण स्ट्रॉबेरीच्या शेतांच्या मध्येच आहोत चला मजा आली स्ट्रॉबेरीचं शेत बघून स्ट्रॉबेरी आपण यांच्याकडनं घेतल्यात कारण हे सकाळीच ते तोडून आणले होते जिथे होमस्टे आहे तिथंच पॅकिंग वगैरे करतात ते त्यामुळे आपण तिथून घेतले आपण आणि घरी घेऊन चाललो स्ट्रॉबेरीज अच्छा उन्हामुळे होतं का असं काही काही मार्केटमध्ये दिसतात असे नाही का लाईट हे असतात उन्हामुळे होतात नाही का ते मला काय वाटायचं की ते बहुतेक नकली आहे का काय असं काय म्हणजे नाही का काय प्रमाण झालं ना हां आणि खाऊन बघायचं उष्णता जास्त ना काही काही गाड्यावर आहे ना असे दिसतात ना कलर उडालेला मग ते जरा डाऊट येतं अरे बाबा हे खाण्यासारखे आहेत का नाही उन्हामुळे झालं उन्हामुळे होतात ह्या गोड आहेत किंवा म्हणजे घे ह्या गोड आहेत छोट्यावाल्या उन्हामुळे ते झालंय तसं मग छोट्या गोड असतात तर मोठ्या कडू असतात असं आहे का छोट्या गोडच हां ते जळालेले बाबा गोड आहे ती छोट्या काल आपण त्या गडावर नाही का घेतल्या छोट्या होत्या त्या पण गोडच होत्या उन्हामुळे झालंय तसं जास्त उष्णता ना नाही ही तर खाली तुम्ही गोड लागली ही मस्त जी मोठी आंबट लागते ना तशी नाही गोड आहे तू इथंच राहा शेतामध्ये तुला रोज स्ट्रॉबेरी भेटेल मग नो चपाती भाजी नो मॅगी काहीच नाही फक्त स्ट्रॉबेरी हां ते बुजगावणं म्हणतात त्याला शेतामध्ये बुजगावणं असतं ठेवत असत त्याला घाबरून पक्षी येत नसतात ते पक्षी आले ना वरतून खायला हे सगळं स्ट्रॉबेरी बिबेरी मग ते बघते तिथं कोणतरी थांबले मग ते घाबरून पळून जातात कळलं का मग शेतात कोण येत नसते ते बुजगावणं येते रात्रीच्याला करंट चालू असतं त्याच्यात दिवसा नसते चला मस्त एकदम म्हणजे पहिल्यांदा मला वाटतं मी एवढं जवळून असं स्ट्रॉबेरीची शेती बघितलं असेल याचं आधी बघितलं पण असं एवढं डिटेलमध्ये नाही लांबून असं बाहेरून आपण रस्त्यावरून बघतो ना तसं पण आज पहिल्यांदा एकदम जवळून स्ट्रॉबेरीची शेती बघितली त्याला ब्लूबेरी का ब्लॅकबेरी हां शितूर हां पण त्याला इंग्लिशमध्ये ते हे म्हणतात हे काळे होतात ना नंतर हां मग त्याला हे म्हणतात काय म्हणतात काळ्याला मलबेरी म्हणतात हां हे बघा मलबेरीचं झाड आहे मग इथं एक त्या मला वाटतं घराच्या तिथं आहे ना मलबेरीचं 2-3 झाडं आहेत इथं 1-2च आहेत अच्छा इकडे आहेत ना हां आता ही मलबेरी कधी येते हा ना हो ते माहिती आता हिरव आहे ना आता हे काळ व्हायला लागला किती हे म्हणतोय किती वेळ लागला हा लालचं मग का म्हणजे होळी 15 दिवसात होऊन जाईल म्हणतात ते होळीला ना बघा हे मलबरीचं आता हिरवं आहेत हे मग ना असे लाल होणार आणि मग नंतर काळे होणार आणि मग ते विकायला चला आता आपण आलो मॅप्रोमध्ये मॅप्रोच्या पार्किंगमध्ये इकडे गाडी लावली ही आहे मॅप्रोची फ्री पार्किंग आहे आणि या साईडला इकडं मॅप्रो गार्डनमध्ये जायचं रस्ता एंट्री चला येतं बघा चार्जिंगचं पण सुविधा आहे म्हणजे जे चार्जिंगवाले इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्यांच्यासाठी पण सोय येतं चार्जिंगसाठी ॲक्च्युली सकाळचे वाजलेत 11:15 आणि आपण सकाळी लवकर चालू तिथे रूमवरून निघून डायरेक्ट इकडे आलो आणि सकाळचा टाईम असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे आता अजून दुपारून बघा जास्त गर्दी होती चला आता गेटमध्ये एंट्री करूया मॅप्रो गार्डनमध्ये आले की सगळ्यात पहिलं बघा या साईडला राईट साईडला मूर्ती आहेत श्री दत्तात्रय दिसत आहेत नाही शंकर भगवान गणपती आणि हनुमान ती मॅप्रोमधली आयकॉनिक गाडी नॅनो जी इथंच असते नेहमी इथे ATM पण दिसतंय आणि ही
मॅप्रो काय म्हणतात ही नॅनो गाडी जी ती बऱ्याच वर्षापासून येते. आता परीचा फोटो काढू इथे एक मॅप्रो गाडीपाशी. आणि बघा परीचं गेम खेळते. कसला गेम? हां. आणि या साईडला इकडं आय थिंक आहे चॉकलेट फॅक्टरी. ओपन टाईम 11 वाजता आहे. 11 वाजता आताच नाही. खाकरा सेल काउंटर आहे. एक जी खाकरा ही खाकरा फॅक्टरी बेसिकली. इकडे बघा इथे खाकरा बनवत आहेत. इथे हे दिसलं का इथं? हे बघा इथं खाकरा बनत आहेत. बघ इथं खाकराची फॅक्टरी आणि इथं विकायला आहेत खाकरा. टुडेज फ्लेवर आज का फ्लेवर आहे मेथी खाकरा. बाय एनी 3 खाकरा अँड गेट 1 फ्रूटी फ्री. फ्लेवरचे खाकरे इथं बघा टेस्ट करायला आहे. मेथी खाकरा टेस्ट करून बघ. वेदा हे बघा त्या साईडला तिकडे बघा खाकरा बनत आहेत. फ्रेश खाकरा बनवून इथं फ्रेश विकत आहेत. तर इथे खाकरा फॅक्टरी वरती आहे. चॉकलेट फॅक्टरी ते अजून ओपन नाही आहे. 11 वाजता चालू होईल. आणि ह्या साईडला आहेत चॉकलेट्स. मॅप्रोचं आहे हे. सॉरी हे फलेरोचं सगळे. हां हे बघा इकडं पूर्ण फलेरो चॉकलेट्स आहेत. बघा हे या मुलाला बघा आता लटकवलं आहे. तो आतमध्ये जाईल आणि किती कलेक्ट करतोय त्याच्यावरती त्याला आडवं करणार. आणि एकच डिप त्याला एकच चान्स भेटणार डिप करायचं. जय हनुमान हे का नाही हनुमानासारखं तर जेवढे घेऊ शकतात तेवढे. एका ह्याच्यामध्ये तुमच्या हातात जेवढे येतील तेवढेच. कमी आले तर कमी, जास्त आले जास्त. इकडे बघा बिलिंग काउंटर येतं. फलेरो लूट म्हणून आहे. फलेरो रेन आहे. लूटमध्ये आता म्हणजे बघितलं हे इथे डिप एक डिप करायला भेटणार जेवढे कलेक्ट करतील तेवढे. आणि फलेरो रेन तिकडं त्या साईडला आहे. म्हणजे फलेरोंचा तिथं पाऊस पडणार. या फलेरो रेनमध्ये तुम्हाला वरून पडणारे चॉकलेट्स झेलायचे आहेत. जेवढे झेलतात तेवढेच तुमचे. हे कॉम्बो ऑफर इकडं 585. हा पूर्ण 585 आहे. आणि या इकडे काय दिलं आहे चूज युअर कंटेनर फिल ॲज मच ॲज युअर विश. आणि 198 रुपये भरायचे फ्रीमध्ये. ओ क्या बात आहे. बघा परीला बुट्टी के बाल भेटलेत. हां खा मग खा ना. खा तू खा पहिले. यम्मी खा पटकन बुट्टी के बाल. त्यातलं बघा असं मस्त गार्डन वगैरे इकडं. हे बघा इकडे काय मासे परी फिश रंगीत मासे तिथं. नाही तर बघा मस्त असे कलरफुल मासे. इकडे धबधबा पडतोय. इकडे माझ्याकडे. हे बघा दिसले हे कसे रंगीत मासे त्याच्यात सोडलेले. बघ परी मासे बघ. आणि तो मस्त असा धबधबा पडतोय तिकडून. बघा किती भारी बगीचा केला. मस्त असं गार्डन केलं. हे पूर्ण पाणी आहे. त्याच्यात कमळाची झाडं आहेत. असं वाटतं ना आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलो आहेत. कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलो तसं वाटतं ना. एकच नंबर आहे. म्हणजे मस्त केलं आहे मेंटेन. आणि आपण आता इकडे गार्डनच्या साईडने इकडे खाली आलोत. इकडे बघू काय काय आहे. ओके तर ह्या साईडला इकडे रेस्टॉरंट आहे. दिसतं हे पिझ्झा काउंटर. हे बघा आतमध्ये इकडे पिझ्झा तयार होत आहेत. हे बघा इकडं आहे मेनू कार्ड आणि त्याच्यावरती रेट्स पण दिलेले आहेत. त्या तिकडे आतमध्ये बघा सँडविच तयार होत आहेत. चला आपण मॅप्रोमधून इथे घेतलं फ्रेंच फ्राईज आणि मिक्स आईस्क्रीम घेतली. आईस्क्रीम पातळ झालेली. आणि बघा मॅप्रोच्या इकडे ना हे सगळे स्ट्रॉबेरीचे शेतं बघा इकडे पण आहेत. पूर्ण तिथपर्यंत पार लांबपर्यंत सगळे स्ट्रॉबेरीचे शेत आहेत. चला मस्त थंडगार पाणी पिलेत ना. मजा आली पाणी पिलं. हा पूर्ण रेस्टॉरंट एरिया आहे. इकडे आणि तिकडे पण आहे. आलो इकडे जाऊ आता आतमध्ये मॅप्रो फॅक्टरीमध्ये.
मॉलमध्ये बेसिकली. बघू आता तिथे काय शॉपिंग घेता येईल. माय बजून ॲल्बन डेट प्लस प्लान प्लस पेक 270लाच. चला आता आतमध्ये आलोत आपण. बघूया तिथं काय काय आहे. बाय एनी टू लाउंज 1 लिटर. मोजिटो, हे मोजिटो आहे. येतं आहे बघ टेस्ट करायला, टेस्टिंगला येते, त्यानुसार घेता येते. हे मोजिटो टेस्टिंगसाठी आहे. आपण पण एक टेस्ट करू. लाईम वाले आणि दुसरे ॲपल वाले. कोणतं? हे लाईम वाले ते ॲपल वाले. हे लाईम येतं अजून येते लगे ना. आपण टेस्ट केलं हे आणि हे 2 फ्लेवर्स. टेस्ट तर चांगली आहे. या काउंटरवरती समोर कुकीज टेस्टिंगसाठी ठेवल्या होत्या. इथे आपण कुकीज टेस्ट करून आपल्याला आवडली तर आपण इथनं घेऊ शकतो. टेस्ट कर लो जो बढ़िया लगे. आपण मॅप्रो गार्डनमधील या मॅप्रोच्या आउटलेटमध्ये बऱ्याच वस्तू विकायला आहेत. खाकरा, स्क्वॅश, जॅम, बरेच अजून वस्तू आहेत. तर त्या तुम्ही इथे टेस्ट करू शकता. इथे काउंटर्स आहे टेस्टिंगसाठी. आधी तुम्ही टेस्ट करू शकता. टेस्ट आवडली तर तुम्ही ते प्रोडक्ट घेऊ शकता किंवा नाही पण घेऊ शकता. टेस्टिंग एकदम फ्री आहे. सगळ्या काउंटरला तुम्ही टेस्ट करू शकता. एकंदरीत काय तर सगळ्या टेस्टिंग काउंटर्सवरती ह्या सगळ्या वस्तू फ्रीमध्ये टेस्टिंगला असल्यामुळे इथे सगळ्या काउंटरवरती गर्दी असते. तर मॅप्रो गार्डन हे महाबळेश्वरमधील मस्ट टू बी व्हिजिटेड ठिकाण आहे. महाबळेश्वरमध्ये कुठलाही पर्यटक आला की इथे मॅप्रो गार्डनला व्हिजिट केल्याशिवाय जातच नाही. फक्त मॅप्रो गार्डन जर फिरायचं म्हणलं तिथे तासभर आपलं जातोच. आणि जर इथल्या रेस्टॉरंटमध्ये काही खायला घेतलं तर अजून अर्धा तास, म्हणजे तब्बल 1-1.5 तास किंवा 2 तास तुमच्या इथं आरामात निघतात. आणि विकेंडला तर या मॅप्रो गार्डनमध्ये प्रचंड गर्दी असते. पुणे मुंबईचे लोक इथं भरपूर प्रमाणात असतात. चटणीमध्ये काय प्रूबा का छोटा दीजिए. पूर्ण का ये दीजिए. याच्यात लावायचं का ती बघा. चटणी तिखट आहे. चटणी डीप केलं मम्मी लावली ना. हे कैरीसारखं लागतं, कैरीसारखं लागतं. आणि या साईडला इथे स्क्वॅश भेटते टेस्टिंगसाठी. स्क्वॅश इधर पटकन इधर. चलो मॅप्रोमध्ये आपण थोडीशी शॉपिंग केली, जास्त नाही. जॅम घेतला आहे, केचप घेतला आहे आणि तो फ्रेश काय घेतलं रे, काहीतरी आहे ती फ्रुबा घेतला. बाकीचं आपण काय घेतलं नाही तर. आणि आता वाजलेत 12:30 झालेत. 12:30 वाजलेत. इथं मला वाटतं अजून थोडा 10-15 मिनटं की अर्धा तास टाईमपास होईल आणि तो निघूया. मग आपल्याला पुढे अजून बरेच पॉईंट्स बघायचे आहेत वाईमधलं. फच्यातले 5 गाडीमधले. आता चॉकलेट फॅक्टरीमध्ये जाऊन येऊ, कारण मग अशी काय झालं ओपन नव्हतं झाले. 11 वाजता ओपन होतं ते आणि आपण लवकर आलो होतो. तर बघून आपण हे बघा. पहिले ॲक्च्युली ते चॉकलेट फॅक्टरी होती. आता हे छोटंसंच केलं इथं. बाकी ऑलमोस्ट आउटलेट केलं आहे इथं आता चॉकलेट फॅक्टरीचं. आता इथं बघा इथे दिसते का हे चॉकलेट बनतं इथं. डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेट. ॲक्च्युली इथं पहिली एक फॅक्टरी होती, त्यांनी आता इथे आउटलेट केलं. छोटंसंच आहे आणि तो विकायला त्यांनी सगळं हे केले, आउटलेट तयार केले. चला आता इकडं निघूया. इथं पण बघ कुठं आहे